हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तर निकिता संधाने चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम तर तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हा वर्ष तुमचा खूप आनंदी हसत खेळत जावा। या वर्षीच्या तुमच्या इच्छा आकांक्षा गोल संपूर्ण पूर्ण व्हावे अशी मी आशा करते। तर चला व्लॉगला सुरुवात करूया। तर तुम्ही पाहिलंच की मी कॉलेजला आली आहे। दादा मला सोडायला आला होता आणि आता मी कॉलेजात प्रवेश केला आणि तुम्ही बाहेरचं कॉलेज तर पाहिलंच असेल। हा कॉलेजचा मधला एरिया आहे आणि चला मी दाखवते आमचा क्लास आहे हा, जिथे सध्या आम्ही एवढेच मुली आहोत। तर मी सांगते की सकाळी लवकर उठून मी कॉलेजला आणि काय कामासाठी आली आहे ते तुम्हाला पुढे कळेलच। तर सगळ्यात पहिले तर माझं जे कॉलेजला काम होतं ते मी कंप्लीट केलं आणि नंतर मी बाहेर आले आणि माझी ही फ्रेंड आहे स्नेहल, ती मला सांगत होती की व्लॉग कसं काढायचा मला पण सांग, मीही चॅनल सुरू करेन। तर मी इथे तिला व्लॉग संबंधित काही गोष्टी कशा अपलोड करायचं, कसं शूटिंग करायचं हे तिला मी सांगत होते। स्नेहलला मी हे सांगत होती की कॉन्फिडन्स कसं राहावं, व्लॉग समोर कॅमेराला न घाबरता कसं शूट करावं, पब्लिक समोर कसं राहावं। सध्या तरी मीच कॉन्फिडंट नाहीये कारण मी आता लॉंग व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे। आम्ही आता आय कार्ड घ्यायला कॉलेजच्या मागे जात आहोत आणि हे जे मी आता दाखवलं ते आमचं काउंटर होतं, कॅश काउंटर। तर मी सांगते की सगळ्या मुलींचं आय कार्ड येऊन गेलं आणि माझं आतापर्यंतही आय कार्ड आलं नव्हतं, तर मी आता ते घ्यायला जात होते। तर बघूया की आय कार्ड आता आलेलं आहे की नाही, की परत आम्हाला रिटर्न जावं लागेल। के ग्राउंड में अलग अलग डेज होते हैं, सभी सेलिब्रेशंस होते हैं, है ना। तू मराठीत पण बोलू शकते, बोल तुला कंफर्टेबल जे वाटते ती भाषा बोल। गाइस ये देखिए पीछे का ग्राउंड है और यहाँ ऐसे छपरी लोग बैठते हैं और हम यहाँ सभ्य लोग आए हैं आई कार्ड लेने। आज निकिता जा रही है अभी। ये देखो, तो देखिए गाइस मैं आई कार्ड लेके आ रही हूँ। कॉलेज आधा खत्म होने को आया, फिर अभी मैंने आई कार्ड लिया जस्ट। आणि आता जे आम्ही बुक्स घेणार आहोत तर ते विकत नाही तर फ्री मध्ये घेणार आहोत। मला माहित नाही तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की नाही, पण मी सांगू इच्छिते की आपण ऍडमिशन फॉर्म भरतो तेव्हा लायब्ररीची फीस पण भरतो आणि आपण तिथले बुक्स आपण घरी पण घेऊ शकतो आणि 8 दिवस जेवढे दिवस आपल्याला पाहिजे तेवढे दिवस आपण हे बुक्स घरी ठेवू शकतो। पण या बुक्सच्या पण काही अटी राहतात की आपण त्यांना काही हानी नाही पोहोचवायला पाहिजे आणि हरवलं पण बिलकुल नाही पाहिजे। जर हे बुक्स हरवले तर आपल्याला त्याची दुप्पट किंमत द्यावी लागते आणि आपण एकदा हे 2च बुक्स घरी घेऊन जाऊ शकतो आणि 7-8 दिवसात परत चेंज करू शकतो आपल्याला दुसरी बुक हवी असेल तर। आम्ही तीच बुक घ्यायला आलो होतो। मला ही बातमी माझ्या भावाकडनं कळाली होती तर मी तेच घ्यायला गेली होती। पहिले व्हिडिओ काढायची तर मला थोडी शायनेस वाटायची, पण आता कसं सवय झाली आणि ते त्यांचं काम करताय, आपण आपलं काम करतोय, मग त्यांच्यामुळे आपण आपला ब्लॉग का बंद करायचा। 2026 हा नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाचा पहिल्या महिन्याचा पहिला दिवस आहे, तर खूप जोमाने ब्लॉग स्टार्ट करू आणि मराठीतून बोलती तर तुम्ही समजून घ्या। मी सांगते की यामुळे कॉलेजला आले होते की आमची हिस्ट्रीची एक ट्रिप जाणार होती आणि ती 10-15 दिवसात जाणार होती आणि आज त्याची फी जमा करायची होती, तर मी यामुळे कॉलेजला आली होती। लेक्चर अटेंड करायचे होते थोडेफार, पण आज कमी स्टुडंट होते म्हणून काय लेक्चर झालेच नाही, त्यामुळे आम्ही आमचे दुसरे काम करून घेतले, जसे बुक्स घ्यायचे होते, आय कार्ड घेतलं। तर गाइस तुम्हाला आमचं नाशिक रोडचं बिडको कॉलेज कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला याचा संपूर्ण व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी संपूर्ण व्हिडिओ शेअर करेन। मी पर्सनली सांगते की मला ट्रिपला जायला अजिबात आवडत नाही, म्हणजे असं मला आधीपासूनच आवडत नव्हतं ट्रिपला जायला, पण हा विषय ही ट्रिप कंपल्सरी आहे, त्याला जायलाच हवं आणि म्हणजे बॅक लागेल असं काहीतरी सांगताय तर मग जावंच लागेल आणि मी त्याचा संपूर्ण व्लॉगही शूट करेल, तर तुम्ही व्हिडिओ पुढचे येणारे व्हिडिओ बघजात। खूप जसं मला दाखवू शकतो ते मी तसं तुम्हाला दाखवते, बार बार बंद कर रही चालू कर रही, पर उसे क्या पता जब ये भी ब्लॉगर होगी तब उसे पता चल जाएगा कि कैसे कैमरा पकड़ना पड़ता है। हाँ, ब्लॉग बार बार ऐसे कट चालू करना पड़ता है, मेन पॉइंट्स दिखाने पड़ते हैं। तो अभी हमें फिर से इधर उधर घूमना पड़ रहा है क्योंकि ज्योग्राफी डिपार्टमेंट हम गए थे पर वहाँ कोई भी टीचर्स अवेलेबल नहीं था, कोई भी टीचर्स वहाँ नहीं थे, इसलिए हमें फिर से 10-15 मिनट हो गए शायद। तो अभी हम वहाँ फिर से जा रहे हैं लाइब्रेरी काउंटर में और वहाँ से हम देखेंगे अभी वो सर आए कि नहीं, बुक लेंगे कुछ। स्नेहलला बुक मिळाली आहे मराठा ऑफ हिस्ट्रीची आणि माय बॅड मला नाही भेटली। आता मी परत लायब्ररीत जाऊन कोणती तरी विनोदी त्याचं पुस्तक घेईल। डॉल्फिन द हॅबिट। तर काही आम्ही आता जात आहोत घरी आणि आता आम्ही चालली आहे घरी, तर भेटूया तुम्हाला घरी गेल्यानंतर। ये समोसा और पवाड़ा हमने पार्सल लाया था, तो अभी मैं ये खा रही हूँ। समोसा इज़ माई फेवरेट, जैसे तमन्ना का फेवरेट समोसा है वैसे मेरा भी समोसा। पहले मुझे इतना पसंद नहीं था समोसा खाना, पर अभी बहुत ही पसंद हो गया है। मतलब ऐसा लगता है जैसे आलू की फिलिंग और मैदा, पर अभी इतना फेवरेट हो गया है मेरा कि क्या ही बोलूँ। तर गाइस घरी आल्यानंतर मी नाश्ता केला, कामं आवरली आणि थोडा आराम केला। आता सध्या 4-5 वाजले असतील आणि मी तुम्हाला सांगते की आम्हाला जायचं आहे
1 जानेवारी 2026 स्वामीनारायण मंदिर. अचानक आमचा असा प्लॅन झाला की स्वामीनारायण मंदिरात जाऊ, आपण दर्शन घेऊ, कारण पहिला दिवस आहे, थोडंसं देवदर्शन तर करायला. आणि तुम्हाला खरं सांगते की मी फर्स्ट टाइम जात आहे स्वामीनारायण मंदिरात. नाशकात असून सुद्धा मी गेलेली नाहीये. तर चला मीही बघते आणि तुम्हालाही दाखवते की स्वामीनारायण मंदिर खरं तर कसं आहे. तर गाईज आता मी रेडी झाली आहे. दादा, मी, पप्पा आणि मम्मी आम्ही संपूर्ण फॅमिली आता गाडीने जाणार आहोत स्वामीनारायण मंदिर. तर चला जाऊया. आणि मी ठरवलं आहे की मी शॉर्ट व्हिडिओ हिंदीमध्ये काढणार आणि लॉंग व्हिडिओ मराठीत काढणार. तर काहीच बघता बघता आम्हाला खूप उशीर झाला होता आणि मम्मी पप्पा ते मागून गाडीवर गेले. दादा आणि मी एका गाडीवर जात होतो. तो गाइस अभी हम स्वामीनारायण मंदिर पहुंच गए हैं. तर गाईज आम्ही स्वामीनारायणच्या मंदिरात प्रवेश केला होता आणि हा बाहेरचा लुक होता. बाहेर सांगते झालं काय की आम्ही पहिल्यांदाच स्वामीनारायण मंदिरात गेलो आणि तिथे आम्हाला पहिल्यांदाच आरती पाहायला भेटली. म्हणजे हे पाहून तर खूपच छान वाटलं आणि गर्दी खूप होती तिथे. तर चला पाहूया की तिथं आरती कशी होते आणि तुम्ही आरतीचा आनंद घ्या. जय स्वामी नारायण जय अक्षर पुरुषोत्तम जय स्वामी नारायण जय सुंदर साकार सर्वोपरि कर्मजात जय. तर गाईज आमचं मस्तपैकी असं दर्शन झालेलं होतं. खूपच छान वाटलं मंदिरात जाऊन आणि तिथे वेगळीच एनर्जी राहते की मनाला शांतता देते. तर तुम्ही नक्की विजिट करा. नंतर मग आमचा प्लॅन झाला की चला तिथलं काहीतरी खाऊया. आम्ही दाबेली घेतली पण तिची काही एवढी टेस्ट खास नव्हती म्हणून आम्ही म्हटलं रोडलाच खाऊया. तर आम्ही क्वालिटीचे इथले समोसा वगैरे घेतलं. आय नो की आम्ही काहीतरी जेवण वगैरे करायला पाहिजे होतं, पण मला ना खूपच स्ट्रीट फूड खायची इच्छा होती म्हणून म्हटलं यावेळी स्ट्रीट फूड खावं, पुढच्या वेळी नक्की जेवण वगैरे करू. समोसा वगैरे खाऊन झाल्यावर आम्ही आलो पाणीपुरीच्या इथे आणि पाणीपुरीच्या तिथे आम्ही भेळपुरी घेतली. तर मस्त पैकी अशी भेळपुरी एन्जॉय. तर गाईज हा आमचा नाशिक रोड एरिया आहे आणि इथे आम्ही पार्सल घेत आहोत नूडल्स वगैरे आणि इथली गर्दी बघा किती आहे. गाईज तुम्ही म्हणाल की सारखं सारखं कॅमेरा ओपन करते आणि स्वतःलाच दाखवते, तर तसं काही नाही आहे. तर मी पहिल्यांदा लॉंग व्हिडिओ शूट करत होती. म्हणजे असे भरपूर व्हिडिओ केले पण लॉंग स्टँड घेऊन मी पहिल्यांदा व्हिडिओ शूट करत होते आणि मला रिॲक्शन बघायचे होते की बरोबर आहे की नाही आणि असं रिॲक्शन बघायचे होते मला लोकांची की कसं दिसतं काय दिसतं. तर मी तेच करत होते. गाईज आता आम्ही घेत आहोत विजय सचिनची कुल्फी. मग आम्ही विजय सचिनची कुल्फी घेतली आणि नंतर आम्ही घरी गेलो. तर आमचं खूप मस्त स्वामीनारायण मंदिराचं दर्शन झालेलं आहे. पुढच्या वेळी आम्ही निवांतपणे जाऊ आणि तिथं खूप मस्त भजन वगैरे चालू होतं. माझी इच्छा होती की तिथं मस्त थोडंसं बसावं, भगवंताचं थोडंसं नामस्मरण करावं, पण खूप उशीर झाल्यामुळे मला ते करता आलं नाही. तर आम्ही नेक्स्ट टाइम नक्की जाऊ आणि तिथं थोडं खूप नामस्मरण करू, त्या भक्तीत रंगू. खूप मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. माझी एक इच्छा आहे की आपण निवांतपणे जावा त्या मंदिरात आणि मस्त दर्शन वगैरे करावा. तर गाईज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि पुढचे मी लॉंग व्हिडिओ मराठीतूनच करू का मला नक्की सांगा, म्हणजे मी कंटिन्यू ठेवल. राधे राधे.